विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 19 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, मे 2026 मध्ये अधिकृतपणे इराकच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची शपथ झाली आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, अली फालिह काथिम अल जैदी. अधिकची माहिती, अली फालिह काथिम अल जैदी यांनी मे 2026 मध्ये इराकचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांची नियुक्ती इराकमधील सर्वात मोठ्या संसदीय आघाडी कोऑर्डिनेशन फ्रेमवर्कद्वारे करण्यात आली. त्यांनी मोहम्मद शिया अल सुदानी यांची जागा घेतली इराक, ज्याची राजधानी आहे बगदाद. पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या अँटी नार्कोटिक टास्क फोर्स पोलीस स्टेशनला ड्रग नेटवर्क नष्ट करण्यासाठी कुठे मंजुरी देण्यात आली आहे? तर लोगोमध्ये जर तुम्ही लोगो काळजीपूर्वक बघितला तर त्यामध्ये मेन्शन आहे दिल्ली. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दिल्ली. लक्षात घ्या, दिल्लीमध्ये देशातील पहिले समर्पित अँटी नार्कोटिक टास्क फोर्स पोलीस स्टेशन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. याचा उद्देश अंमली पदार्थांची तस्करी आणि ड्रग नेटवर्कवर नियंत्रण ठेवून युवकांना व्यसनापासून वाचवणे आहे. तर याचे कार्य काय आहे? तर ड्रग तस्करांवर कारवाई करणे, ड्रग नेटवर्क वर नजर ठेवणे, तसेच लोकांमध्ये ड्रग्ज विरोधी जनजागृती करणे. पुढील प्रश्न, चर्चेत असलेल्या भोजशाळेचे निर्माण सुमारे 134 AD मध्ये कोणत्या शासकाने करून घेतले होते? उत्तर आहे ऑप्शन डी, राजा भोज. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने धार येथील भोजशाळा मूळतः वाग्देवी सरस्वती मंदिर असल्याचे मान्य केले. एसआयच्या वैज्ञानिक सर्वेक्षण अहवालानुसार हा परिसर राजा भोज यांनी बांधलेला देवी सरस्वतीचा मंदिर परिसर होता. सुमारे 1000 वर्ष जुने या स्थळावरील खांब, भिंती आणि शिलालेखांमधून सनातन धर्माशी संबंधित पुरावे आढळले आहेत. पुढील प्रश्न, भारताने अलीकडेच आपला पहिला सॅटेलाइट टॅग केलेला गंगा सॉफ्ट शेल कासव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडला? उत्तर आहे ऑप्शन बी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. 15 मे 2026 रोजी इंडेंजर्ड स्पीसीज डे निमित्त काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात पहिले सॅटेलाइट टॅग्ड गंगा सॉफ्ट शेल टर्टल सोडण्यात आले. हे कासव ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तर किनाऱ्यावर सोडण्यात आले. उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने कासवांच्या हालचाली, निवासस्थान आणि वर्तनाचा अभ्यास करून त्यांचे संवर्धन मजबूत करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. IUCNची स्थिती, गंगा सॉफ्टशेल कासवाला IUCN रेड लिस्ट मध्ये इंडेंजर्ड श्रेणीत ठेवले आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये आहे. क्षेत्रफळ आहे 1302 चौरस किलोमीटर. युनेस्को जागतिक वारसा स्थळ मध्ये 1985 मध्ये नोंद करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, दक्षिण आशियाई भारोत्तोलन महासंघाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे ऑप्शन सी, सहदेव यादव यांची. 12 मे 2026 रोजी अहमदाबाद येथे झालेल्या निवडणुकीत बैठकीत सहदेव यादव यांनी सर्वानुमते SAFWF चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ते सध्या इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. तसेच ते इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे कोषाध्यक्ष, कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि एशियन वेटलिफ्टिंग फेडरेशनमध्ये असिस्टंट प्रेसिडेंट म्हणूनही कार्यरत आहे. इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन स्थापना झाली 1935 मध्ये. मुख्यालय आहे नोएडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी. पुढील प्रश्न, मकाऊ येथे आयोजित 11व्या सांडा वर्ल्ड कप मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अपर्णा दहिया. अधिकची माहिती बघूयात. भारतीय वुशू खेळाडू अपर्णा दहिया हिने मकाऊ येथे आयोजित 11व्या सांडा वर्ल्ड कप मध्ये महिलांच्या 52 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले. अंतिम सामन्यात तिने व्हिएतनामचे विद्यमान विश्वविजेत्या थी फोंग ना नगो हिला पराभूत केले. ही स्पर्धा 12 मे 2026 पासून सुरू झाली आणि यात भारताचे हे पहिले सुवर्ण पदक ठरले. वुशू म्हणजे काय? तर वुशू ही चीनची पारंपरिक मार्शल आर्ट क्रीडा प्रणाली आहे. तिला मुख्यतः 2 भागांमध्ये विभागले आहेत. एक आहे तुलू आणि दुसरा आहे सांडा. सांडा हा फुल कॉन्टॅक्ट कॉम्बॅट स्पोर्ट आहे. यात पंच, किक आणि थ्रोइंग, टेकडाऊन यांचा वापर केला जातो. सांडा वर्ल्ड कप इंटरनॅशनल वुशू फेडरेशनद्वारे आयोजित केला जातो. ही बिनियल स्पर्धा आहे. पहिले संस्करण 2002 शांघाई या ठिकाणी झाले. पुढील प्रश्न, वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक 2026 अहवाल कोणत्या जागतिक संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, जागतिक आरोग्य संघटनेने वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्स 2026 अहवाल प्रसिद्ध केला.
कोविड-19 महामारीमुळे 2020 ते 2023 दरम्यान जगभरात सुमारे 22.1 दशलक्षाहून अधिक मृत्यू झाले. WHO नुसार ही संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा जवळपास 3 पट जास्त आहे. महामारीमुळे जगातील आयुर्मान वाढीची प्रगती थांबली. वायू प्रदूषण 2021 मध्ये सुमारे 6.6 दशलक्ष मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाले आहे. WHO स्थापना झाली 7 एप्रिल 1948 ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि महासंचालक आहेत डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयस. पुढील प्रश्न, वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन सोसायटी डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी 17 मे रोजी. दरवर्षी 17 मे रोजी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे साजरा केला जातो. 2006 मध्ये वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे आणि वर्ल्ड इन्फॉर्मेशन सोसायटी डे हे दोन्ही दिवस एकत्र साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंटरनेट आणि संवाद तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2026 ची थीम आहे डिजिटल लाईफ स्ट्रेंथनिंग रेझिलियन्स इन अ कनेक्टेड वर्ल्ड. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UAE दौऱ्यात भारताने UAE यांनी कोणत्या महत्त्वाच्या ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी MOU वर स्वाक्षरी केली? उत्तर आहे ऑप्शन डी सामरिक पेट्रोलियम साठे आणि LPG पुरवठा. 15 मे 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबुधाबी दौऱ्यात भारत आणि UAE यांच्यात ऊर्जा सुरक्षेला बळकट करण्यासाठी महत्त्वाचे करार झाले. स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आणि LPG पुरवठा वाढवण्यावर सहमती झाली. पुढील प्रश्न, राजस्थानमधील पहिले सेमीकंडक्टर प्लांट आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचे उद्घाटन अलीकडे कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी भिवाडी अलवर या ठिकाणी. राजस्थानमधील पहिले सेमीकंडक्टर प्लांट आणि EMC चे उद्घाटन भिवाडी येथे करण्यात आले. हा प्रकल्प खुशखेरा सालारपूर परिसरात उभारण्यात आला. हा प्लांट सासरा सेमीकंडक्टरने विकसित केला आहे. भारतातील पहिले SME लेड सेमीकंडक्टर युनिट म्हणून याची ओळख आहे. वैशिष्ट्य, मेमरी चिप्स, मायक्रो SD, फ्लॅश स्टोरेज, eSIM आणि RFID पॅकेजिंग या ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितले. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले उलसर तलाव कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए बंगळुरू या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले सायपोस्टेमा अनामल्ली हे काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए नव्याने शोध लागलेली वनस्पती प्रजाती. मेमोरियल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात वसलेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश. बैगा जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? उत्तर आहे मध्य प्रदेश. सायकी मोहीम कोणत्या अवकाश संस्थेशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली साबरमती नदी कोणत्या राज्यामधून वाहते? उत्तर आहे राजस्थान आणि गुजरात. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र मानवी वसाहत कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर ते आहे ऑप्शन बी शाश्वत शहरी विकास. पुढील प्रश्न, ज्यूट पीक माहिती प्रणाली ही इस्रो आणि कोणत्या संस्थेचे सहकार्याने लागू करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय ज्यूट महामंडळ. पुढील प्रश्न, थोलपेट्टी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, भारतातील पहिले ऑपरेशनल PM मित्र पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि याचं जे राईट आन्सर आहे ते आज रात्री 10 वाजता YouTube शॉर्ट व्हिडिओ घेऊन येतो. त्यामध्ये याचा आन्सर तुम्हाला कळेल. याकरता चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. आजचा कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.